आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। मनमाड नांदगाव परिसरात वाहतूक कोंडीचा वाढता प्रश्न, वाहनधारक त्रस्त। मनमाड नांदगाव चांदवड मनमाड या महत्त्वाच्या चौफुलीवर तसेच मालेगाव येवला मार्गावर गेल्या काही महिन्यापासून तीव्र वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झालाय। या मार्गावर अवजड वाहनासह चारचाकी व दुचाकींची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने दिवसातून अनेक वेळा तास दीड तास वाहतूक ठप्प होत असल्याचे चित्र दिसून येते। परिणामी स्थानिक नागरिक, व्यापारी, प्रवासी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत। मनमाड शहरातील या चौफुलीवर कोणतीही प्रभावी वाहतूक नियंत्रण यंत्रणा नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत आहे। विशेषतः सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी वाहनांची लांबच लांब रांग लागते। अवजड वाहनांची शहरातून होणारी वाहतूक ही कोंडीचे मुख्य कारण असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। दरम्यान नांदगाव शहरातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे। स्टेट बँक, HDFC बँक, जैन धर्मशाळा आणि शनी मंदिर या भागादरम्यान दिवसभर वाहतूक कोंडी होत असते। जळगाव चांदवड राष्ट्रीय महामार्गावरून शहरातून जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने मुख्य रस्त्यावर ताण वाढलाय। शहरातील शाकंभरी नदीवरील पूल हा तर कोंडीचा केंद्रबिंदू ठरत आहे। पुलावर दोन्ही बाजूनी होणारे अवैध पार्किंग ही मोठी समस्या बनली असून त्यामुळे वाहनांना मार्ग काढणे कठीण होत आहे। या ठिकाणी वाहतूक नियोजनाचा अभाव स्पष्टपणे जाणवतो। स्थानिक नागरिकांच्या मते या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे। प्रमुख चौकांवर वाहतूक पोलिसांची नियुक्ती, अवजड वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे तसेच अवैध पार्किंगवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे। पुलाजवळ आणि मुख्य रस्त्यांवर वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल व्यवस्था उभारणे आणि रस्ते रुंदीकरणाचा विचार करणे गरजेचे आहे। वाहतूक कोंडीमुळे केवळ वेळेचा अपव्यय होत असून इंधनाची नासाडी आणि प्रदूषणातही वाढ होत आहे। त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक मारुती जगदाळे।